एक सोबत इकडे बघायला माझ्याकडे एका ठिकाणी आलं ना तेव्हाही ऑफिसला तुझे केलं वर नमस्कार. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते आहे. मागे उभे असलेल्या शिक्षकांना एक विनंती आहे, नम्र विनंती की त्यांनी कृपया आपापले स्थान ग्रहण करावे. एक 5 मिनिटात कार्यक्रमाचा शुभारंभ होत आहे. कृपया मागे उभे असलेल्या सर्व शिक्षकांना विनंती आहे आणि शिक्षकांना पण विनंती आहे की त्यांनी आपले आपले स्थान ग्रहण करावे. आपलं स्वतःलाच पाहायला नाही आपल्याला आपण कॉन्शियस होऊन काय करावे खालच्या समाजासाठी
स्टँडमुळे चांगलं झालं आणि मुलीला तिथे स्टँड ओपन बोर्ड आणि हा दोन्ही वापरतो. जर तुम्हाला मोठी घ्यायची असेल जशी लॉकिंग बॉडी भेटली तर मग तुम्ही स्टँड नाही तर होते असोसिएशनतर्फे आयोजित स्नेहमिलन व निवृत्तांचा सत्कार समारोह कार्यक्रमात मी प्रणिता खास प्रसंगासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या दिवशी आपल्या सर्व शाखेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकत्र येऊन हे स्नेहमिलन आनंदाने साजरे करीत आहेत. स्नेहमिलन म्हणजे काय? स्नेहमिलन म्हणजे आपल्यातील मुक्त कलिविष्कारांचे आपल्या हक्काचे व्यासपीठ. स्नेहमिलन झाले तर स्नेहमिलन म्हणजे केवळ आणि केवळ निर्मळ आनंद. तसेच आजचा दिवस विशेष आहे, कारण आपल्या मित्रमैत्रिणी, सहकर्मी आणि आप्तजनांना एकत्र करून त्यांच्या कार्याची आणि त्यांच्या शाळेविषयीच्या योगदानाला आपण गौरविणार आहोत. तर आजच्या या शुभ कार्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करूया. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. नमोस्तुते शुभं करोतु कल्याण संपदः द्वेषबुद्धि विनाशाय आत्मज्योतिर्नमोस्तुते आत्मज्योतिर्प्रदीप्ताय ब्रह्मज्योतिर्नमोस्तुते ब्रह्मज्योतिप्रदीप्ताय गुरुर्ज्योतिर्नमोस्तुते गुरुर्ज्योतिर्नमोस्तुते. धन्यवाद. महिषासूर मर्दिनी स्तोत्र हे देवी दुर्गा यांच्या स्तुतीसाठी असलेले एक लोकप्रिय स्तोत्र आहे. हे स्तोत्र महिषासूर नावाच्या
देवीला मी शतशत वंदन करते. गोंधळ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक कला प्रकार आहे, जो लोकांना एकत्र आणतो आणि आनंदी वातावरण तयार करतो. हा गोंधळ देवीच्या उपासनेशी संबंधित आहे. न्यू इंग्लिश महाशाखा गेल्या 12 वर्षापासून गोंधळ स्पर्धेमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त करत आहे. या टीमचं वैशिष्ट्य म्हणजे गोंधळाचे लेखन, संगीत दिग्दर्शन आणि गायन महाशाखेचे शिक्षकच करतात. मागच्या वर्षी हॅलो 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 या रक्ता रुधिरांबरा हरिसखी या श्रीमनोल्लादिनी या रत्नाकरमंथनात् प्रकटिता विष्णु स्वया गेहिनी सा मां पातु सरस्वती भगवती लक्ष्मी च पद्मावती. आई जगदंबेचा राम राम मंडळी. आम्ही महाल शाखेचे गोंधळी साकारी तो मांदियाळी प्रस्तावनेची मंडळी नमस्कार. आताच आपण ऐकलं की गेल्या 12 वर्षापासून महाल शाखा या नवरात्रोत्सवात गोंधळ स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त करत आली आहे. मागच्या वर्षी ज्या गोंधळाला प्रथम पारितोषिक मिळालं तोच गोंधळ आम्ही आज आपल्यासमोर सादर करतो आहोत. मंडळी, भारत ही देवांची संतांची भूमी आहे. वर्षभरापूर्वी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम पुनर्स्थापित झालेत. तसेच शिव आणि कृष्ण सुद्धा निजधामी पुनर्स्थापित व्हावे अशी प्रार्थना आम्ही अंबाबाईला करतो आहोत. कारण अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा है. ऑलिम्पिकमध्ये आपण भरपूर यश मिळवलं. अंबाबाईने आपल्या भारताच्या पदरात भरपूर यश दिलं आहे. नुसतं असंच ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं यश नव्हे तर आम्ही अर्थसत्तेत अग्रेसर, चांद्रायण संपन्न भारत आणि रणक्षेत्री संहारक भारत असे सुद्धा आहोत. म्हणून अशाच हातांमध्ये या राष्ट्राची सत्ता असू दे. कशी? कमला करातून नमो भारत. ऐकताना मंडळी, कमला करातून नमो भारत. जेणेकरून हे राष्ट्र, हा देश अखंड, अभेद्य आणि स्वतंत्र असेल. आता 15 दिवसापूर्वी काश्मीरच्या पहलगाममध्ये पाक्यांनी जी नापाक हरकत केली है ना, त्याला सडेतोड उत्तर भारताने ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून दिलं आहे. म्हणून हे रणचंडिके या राष्ट्र रक्षणार्थ सिद्ध हो अंबाबाई, सिद्ध हो. हीच विनंती, हीच प्रार्थना, हेच आर्जव आम्ही या गोंधळातून अंबाबाईला करतोय. ऐकूया गोंधळ तुळजाभवानीचा. हा गोंधळ मी स्वतः अंजली धर्माधिकारी मी लिहिलाय आणि संगीतबद्ध केलाय आमच्या संगीत शिक्षिका सौ सुगंधा देशपांडे मॅडम यांनी. ऐकूया गोंधळ तुळजाभवानीचा. आई
अयोध्येस श्रीराम स्थापित होतो. मेरे चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. मेरे चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. मातेसाठी विनंती करतो, अयोध्येस श्रीराम स्थापित होतो. शिवसृष्टी निजधामासी परतून यावे, आस आम्ही करतो. हिंदू राष्ट्रासाठी माये गे कनवार, गे कनवार. गोंधळ 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 गोंधळ. क्रीडा क्षेत्री तू प्रसन्न होशी, मंडप झेंडा रोविशी. ऑलिम्पिकच्या स्पर्धांमधून यशस्वी खेचून आणशी. लहरा दो लहरा दो लहरा दो लहरा दो लहरा दो. सरकशी का परचम लहरा दो. गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो. जगत विजेता हो भारत वात्सल्याचा ओहोड, वात्सल्याचा ओहोड.
अप्रतिम प्रस्तुती. हा हॅलो 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 महाराज 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 आता असं झालंय तरी काय की कामक्रोध बिनसू चावला अगं ऐक तम घाम अंगाशी आला त्याने माझा प्राण चालला. बिनसू चावला महाराज, बिनसू चावला महाराज. काय मी करू? कोणाला सांगू? देवा रे देवा, बिनसू चावला, बिनसू चावला, बिनसू चावला. हो, मनुष्य इंगळी अति दारुण. अति दारुण. दारुण म्हणजे काय? अरे तू समजतो ती दारू नाही. दारुण, दारुण म्हणजे काय? दारुण म्हणजे भयंकर. भयंकर म्हणजे काय? भयंकर म्हणजे अति भयंकर. अति भयंकर म्हणजे काय? मायंगाळ भयंकर. अरे आता मायंदाळ भयंकर म्हणजे काय? तुला तोंडातले सगळे दात उठून काढले ना तर तुला जेव्हा तास होईल ना तेवढं भयंकर. कळलं? मनुष्य इंगळी अति दारुण. तिनं ना मज नांगा मारिला तिनं. तिनं म्हणत कोणी आपल्या हे जे बाईनं का आपल्या सावरकर बाईनं सांगा आता नाही ना तिनं मज नांगा मारिला तिनं. तिनं म्हणजे त्या इंगळीनं. म्हणजे काय? इंगळी म्हणजे मोठा विंचू. मोठा विंचू? हो हो, मोठा विंचू. किती मोठा? किती मोठा? आपल्या संकेताचा एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण. मज नांगा मारिला तिनं. आणि सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. विंचू चावला महाराज, विंचू चावला महाराज. काय मी करू? कोणाला सांगू? पया पया पया, देवा देवा देवा. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो, या विंचवाला उतारा. उतारा उतारा गंडा दोरा संत्री मंत्री दुपारती आरती मोसंबी नारंगी. आता काय म्हणावं यांना सांगा. असला उतारा चालत नाही. हा, पावशेर बाप्पा तूच गरम गरम म्हणलं मी. तसला बी उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा. आता महाराज तमोगुण म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? मला माहित नाही. तमोगुण म्हणजे सांग रे. तमोगुण म्हणजे तंबाखू आणि चुना एकत्र खाऊन काय आपला हा तमोगुण म्हणजे काय माहित नाही तुम्हाला? तुम्हाला माहित आहे तमोगुण म्हणजे काय? मंडळी तुम्हाला माहित आहे तमोगुण म्हणजे काय? बोला. नाही? गर्वाने जर एखाद्याच्या छातीचा फुगा फुगला असेल त्याला एक पिन मारून त्याची जराशी हवा कमी करायची. झाली काय हवा कमी?
इकडे झाली का नाही? या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. विंचू चावला महाराज, विंचू चावला महाराज. काय मी करू कोणाला सांगू? पया 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 देवा रे देवा. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. सत्य उतारा येऊन. महाराज 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 घोटाळा झाला बघा सगळा. आता काय झालं? आयुष्याची बरबादी झाली बघा. ती होणारच होती. महाराज लावला होता सत्ता आणि आला अठ्ठा. सचिन तुला कधीच सांगतो अरे असं मटका सट्टा जुवा दारू या व्यसनांच्या आहारी जाऊ नको. ऐशील तर शपथ आता भोगा आपल्या कर्माची फळ. सत्य उतारा येऊन महाराज, सत्य उतारा येऊन त्याने सारीला तमोगुण किंचित राहिली खुणखुण. शांत केली जनार्दने बोला पुंडलिक वरदे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. काय मी करू कोणाला सांगू? पया 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 जंबाळे सर, लांजवार सर, चौधरी सर, जंजाळ मॅडम, सावरकर मॅडम, हेजी मॅडम, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. आपल्या सगळ्यांसाठी यानंतर एक वेगळा परफॉर्मन्स आपले महाशाखेचे शिक्षक श्री फिरोज चेहरा
स्केल वाजत नाही त्या कवितेचं नाव आहे जास्त ताणू नका, लाईटली घ्या. पुन्हा एकदा सांगतो, कवितेचं नाव आहे जास्त ताणू नका, लाईटली घ्या. प्रत्येकाने एकमेकाला थोडं समजून घ्या. प्रत्येकाने एकमेकाला थोडं समजून घ्या. खूप जास्त ताणू नका, सगळेच लाईटली घ्या. थोडंफार मागे पुढे होतच असतं, 100% परफेक्ट कोणीच नसतं. माणुसकी ही सर्वांकडे असलीच पाहिजे, वागण्यातून नम्रता दिसलीच पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवरून कशाला करायचं बंड? छोट्या छोट्या गोष्टीवरून कशाला करायचं बंड? आपण गोड बोललं की समोरचा होतो थंड. कधी कधी सारा विषय फारच क्षुल्लक असतो. कधी कधी सारा विषय फारच क्षुल्लक असतो. माणूस मात्र विनाकारण टेन्शन मध्ये बसतो. कसाही प्रसंग असला तरी राहिले पाहिजे शांत. कसाही प्रसंग असला तरी राहिले पाहिजे शांत. आपल्या सहनशीलतेचा होऊ देऊ नये अंत. घर असो, ऑफिस असो, शाळा असो वा असो व्हॉट्सॲप. पुन्हा एकदा सांगतो, घर असो, ऑफिस असो, शाळा असो, असो व्हॉट्सॲप. भेटून घ्या, बोलून घ्या, पडू देऊ नका गॅप. भाषा असली स्वीट, भाषा असली स्वीट की सगळं होतं नीट. कुणाचाच कुणाला येत नाही वीट. महत्वाची आहे पुढची ओळ. झालं गेलं विसरून जा. झालं गेलं विसरून जा, घ्या हातात हात. झालं गेलं विसरून जा, घ्या हातात हात. स्नेहमिलन या निमित्ताने भेटलो आपण. स्नेहमिलन या निमित्ताने भेटलो आपण. घ्या हसून हातात हात, घ्या हसून हातात हात. धन्यवाद. यानंतर मी एका अनाउन्समेंट करता न्यू इंग्लिश हायस्कूल काँग्रेस नगर शाखेचे कनिष्ठ महाविद्यालयाचे श्री अमेय ऐदाबादकर सर यांना आमंत्रित करते. अधिकारी, उपस्थित सगळे मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक, अनाउन्समेंट अशी काही खास नाही. शाळेला काही देण्या इतपत माझी पात्रता नाही, पण एक देणगी म्हणून न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनला मी काही निधी देतो आहे. मी दाकर सरांना विनंती करतो की त्यांनी समोर येऊन त्या निधीचा स्वीकार करावा. ऐदाबादकर सरांनी न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनला निवृत्तीपूर्वीच 51,000ची देणगी दिली आहे. संस्था त्यांची होईल. चेक मला दिला, पण नाव मात्र न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनचं आहे. मी फक्त स्वीकारतो एवढं लक्षात ठेवायचं. नागपूर नागरिक बँकेचे जनरल मॅनेजर माननीय श्री आशुतोषजी पाठक महोदय, संस्थेचे सहकार्यवाह सन्माननीय श्री श्यामजी पत्तरकिणी महोदय, संस्थेचे सन्माननीय सदस्य आदरणीय मंगेशजी वालेकर महोदय, तसेच दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापिका व सौ बिनेवाले मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी मंचावर आपले स्थान ग्रहण करावे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅम. श्री श्यामजी पत्तर त्यांना अभिवादन करतो. स्वामी विवेकानंदांना अभिवादन करतो. भारत मातेला अभिवादन करतो आणि आपल्या देशाच्या शूरवीर जवानांना अभिवादन करतो, ज्यांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलेलं आहे. अशा या कार्यक्रमात
एका चांगल्या पार्श्वभूमीला आपण या कार्यक्रमाला सामोरं जातो आहोत. दरवर्षीची आपली एक प्रथा आहे की वर्षाचा शेवटचा जो दिवस असतो त्या दिवशी आपण असा एक कार्यक्रम घेत असतो. आणि या कार्यक्रमामध्ये काय काय करायचं तर विविध आपले शिक्षक मंडळी आहे, आपले कर्मचारी मंडळी आहे, त्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या निमित्ताने काही चांगले कार्यक्रम, आपण स्पर्धात्मक सुद्धा कार्यक्रम घेतलेले आहे की काँग्रेस नगरची आणि महालच्या शाखेची गीत स्पर्धा सुद्धा घेतलेली, असे कार्यक्रम होत असतात. आणि अशा कार्यक्रमांच्या मालिकेमध्ये आपण एक सोबत उद्बोधनाचा सुद्धा कार्यक्रम ठेवत असतो. एक चांगल्या विषयावर आपल्याकडे उद्बोधन त्यानिमित्ताने व्हावं, आपल्या सर्व शाळेच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा असा आपला प्रयत्न असतो. त्या दृष्टीने आपण इथे आज आलेलो आहे. आपण बघितलं की एक सुंदर कार्यक्रमाची मालिका इथे होती. महिषासुरमर्दिनीला हाक घातल्या गेली, त्याच्यानंतर सुंदर भारूड सुद्धा झालं, गोंधळ सुद्धा, देवीचा गोंधळही झाला. आणि हे सगळं आपल्या लोकांनी बसवलेलं, आपल्या लोकांनी म्हटलेलं, आपल्या लोकांनी संगीतबद्ध केलेलं आपल्या शाळेच्या लोकांचा कार्यक्रम. काही गोष्टी बाहेरून घेत असू पण त्याला न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनच्या न्यू इंग्लिश शाळेचा टच मात्र त्याला निश्चित असतो. दरवेळेला असे कार्यक्रम होत असतात. यावेळेला तर अप्रतिम सादरीकरण झालेलं आहे, दरवर्षीच होत असतं, याही वेळेला उत्तम सादरीकरण झालं. आणि अगदी काल परवापर्यंत झालेल्या घटनेचा सुद्धा त्याच्यात उल्लेख झालेला आहे. ऑपरेशन सिंदूर सुद्धा आपल्या त्या कार्यक्रमामध्ये आलेला आहे. आणि सोबत नृत्य, त्याची जी जोड असते ती सुद्धा त्याला दिल्या गेलेली आहे. असे छान उपक्रम आपण करत असतो. यावर्षी सुंदर उपक्रम झालेले आहे, कार्यक्रम झालेले आहेत. आपली शाळा ही एक वेगळी परंपरा असलेली शाळा, 140 वर्ष जुनी ज्याला परंपरा आहे. आणि नागपुरात आजही दिमाखाने मिरवणारी शाळा आहे. अलीकडे झालेले आपल्याला निकाल माहिती आहेत, 10वी आणि कालचा झालेला 10वीचा आणि त्याचा 12वीचा. 12वीचे 100% निकाल लागलेले आहेत, 10वीचे ऑलमोस्ट 96% 99% रिझल्ट आलेले आहेत. ते या सगळ्याबद्दल आपल्या साऱ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. दोन्ही निकाल उत्तम लागलेले आहेत यावर्षी सुद्धा. आणि मोठ्या संख्येने आपले विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त झालेले आहेत. आणि याच्या मागे आपल्या शिक्षकांची फार मोठी साधन आहे, डेडिकेशन आहे. म्हणजे काल मी इथे काँग्रेस नगरला आलो त्यावेळेला असं कळलं की आपण एक 27 मुलांची बॅच काढली होती वेगळी, की हे मुलं बाहेर निघणं कठीण आहे, मग त्यांच्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करावे म्हणून मला सांगितलं गेलं. आपण बाहेरच्या आणखी काही वक्ते बोलवले, त्यांची मदत घेतली. आणि असं लक्षात आलं की त्या 27 पैकी 23 मुलांनी अटकेपार झेंडे लावले, म्हणजे ते निघाले. 2-4 जण राहून गेले, त्याला आणखी काही कारणं असतील. पण जे लोक निघणारच नाही अशी सगळ्यांना खात्री होती, असे मुलं बाहेर पडलेले आहेत. आणि विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांच्यासाठी एक वेगळी सुपर 30ची बॅच महालात झाली, त्यातनं विशेष सुपर 7ची सुद्धा बॅच झाली. असे सगळे विविधांगी प्रयत्न आपल्याकडे सगळं चालले. आणि या सगळ्या प्रयत्नांना आपल्या सर्व शिक्षकांनी, म्हणजे आम्ही त्रास देतो, मॅनेजमेंट त्यांना त्रास देतो, पण त्या सगळ्या शिक्षकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला आणि तो त्याला त्रास नाही मानला. आणि काल आणखी विशेष मला लक्षात आलं की महाल शाळेमध्ये ज्यावेळेला आपण गुणवंतांचा सत्कार करत होतो त्यावेळेला शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे आपल्याकडनं सुद्धा त्यांना मुलांना घड्याळी सगळ्यांना दिलेल्या आहेत. शिक्षकांचं त्यात फार मोठं योगदान आहे की आपल्याकडनं उत्स्फूर्तपणे त्यांनी दिलं आहे. त्याबद्दल सुद्धा आपल्या शिक्षकांचं विशेष अभिनंदन. उत्स्फूर्तपणा आहे, आपलेपण आहे, आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आपलेपण आहे, मुलांबद्दल आपलेपण आहे, यांचं भविष्य घडावं हा आपलेपण आहे. हे सगळं आपण करतो आहोत आणि हे सगळं वैशिष्ट्य आपण जपतो आहे. न्यू इंग्लिश शाळेचं वैशिष्ट्य आहे. आजही दोन्ही शाळा मिळून 4000पेक्षा अधिक विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये आहे. आणि आपल्या शाळेची वैशिष्ट्य आणखी एक असं आहे की आजपर्यंत आपल्या शाळेतनं कोणी शिक्षक एक्सेस झालेला नाही. उलट बाहेरनं एक्सेस झालेले शिक्षक आम्ही समाविष्ट केलेले आहेत, समायोजित केलेले आहेत. तर आपण आपली विद्यार्थी संख्या कायम ठेवतो, संच मान्यता कायम ठेवतो आणि अनेक शिक्षकांना आपल्याकडे समायोजित करून घेतो, आत्मसात करून घेतो. आणि तेही शिक्षक आल्यानंतर आपल्या शाळेच्या या परंपरेत समाविष्ट होतात, आपल्यासोबत चालवू लागतात आणि या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतात. तेवढ्याच हिरिरीने सहभाग घेतात, तेवढ्याच ताकदीनं आपल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन आपल्या शाळेच्या उज्ज्वल भविष्याची काळजी करतात.
ॲडमिशनसाठी प्रयत्न करतात. आपल्याकडे दिवाळीच्या काळात दीपसंध्याचे कार्यक्रम वेगळ्या ठिकाणी घेतले जातात. कितीतरी विविध गोष्टी सांगता येतील अशा सगळ्या गोष्टी आपले शिक्षक अगदी उत्साहाने करतात. एक्स्ट्रा वेळ द्यावा लागतो त्यासाठी. असं नाही की आपण 10 ते 5 आलं तर काम झालं. एक 5-6 तासाचं आलं असं नाही, त्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागतो. कधी सकाळी, कधी संध्याकाळी, कधी रविवारी सुट्टीच्या दिवशी. हे सगळं एक्स्ट्रा जे काम आहे हे आपले शिक्षक, आपले कर्मचारी सगळे एकदम पूर्ण आनंदाने इथे करत असतात. त्याबद्दल तर निश्चित आपल्या शाळेचं आपल्या सगळ्यांचं कौतुक आपण केलं पाहिजे आणि मॅनेजमेंट त्याबद्दल आपल्यासाठी आपले ऋणी आहे. कोणाचे आभार तर मानू शकत नाही, पण आपल्यासाठी ऋणी आहे. आणि मॅनेजमेंट तरी काय हो, आपण सगळे आहात म्हणून मॅनेजमेंट आहे. आपण जे करता त्याचं क्रेडिट फक्त दिसतं, त्याच्यामुळे आमची कॉलर टाईट होत असते. करणारे आपण असता, आम्ही सांगितलं तरी करणारे तर आपण असता, आणि आम्ही काही सांगितलं त्याच्यात आणखी जोड आपल्याकडनं मिळत असते. आणि अशी सगळी जी ताकद आणि सगळी श्रम आपण जे करता, त्यामुळे ही शाळा आज जशी 140व्या वर्षात आहे तशी 280व्या वर्षात सुद्धा जाणार आहे. याचं मोठं उज्ज्वल भविष्याच्या पुढे आहे. आपल्यासारख्या शिक्षकांची थोर परंपरा आपल्या इथे आहे. मी काल 2-3 ठिकाणी सांगताना सांगितलं, विशेषतः आपल्या शाळेची अशी आहे की सामान्यतः सगळ्या शाळांमध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये फाउंडर जे असतात, संस्थापक जे असतात, त्यांचा दिवस मनवायची पद्धत असते. पण आमच्या शाळेमध्ये, म्हणजे आपल्या या न्यू इंग्लिश शाळेमध्ये, न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनच्या सगळ्या दोन्ही शाळांमध्ये आपल्याकडे वेगळी पद्धत आहे. आपल्याकडे एक पुरुषे सर होऊन गेले, ज्यांनी खूप मोठं चांगलं कार्य केलं. या शाळेला चांगली ऊर्जितावस्था आणली. या शाळेसाठी खूप परिश्रम घेतले. मुख्याध्यापक राहिले ते. एक मोठा कालखंड त्यांचा होता. तर आपल्या इथे 8 ऑगस्ट ही पुरुषे दिवस म्हणून मनवला जाणारा दिवस आहे. मला वाटते नागपुरात काय आणखी पुढे सुद्धा मला अशी शाळा पाहायला मिळालेली नाही, कदाचित कोणालाही मिळणार नाही, की जिथे शिक्षकाचा मोठा सन्मान आहे. आपण शिक्षकाचा सन्मान इथे महत्त्वाचा धरलेला आहे. संस्थापक तर असतीलच, त्यांचं कॉन्ट्रिब्युशन कमी नाही आहे. त्यांनी हे एक आपलं बीज रोवलेलं आहे. पण ते सांभाळणारं, त्या झाडाची निगा राखणारा एक पुरुषे सरांसारखा कोणी व्यक्ती आला आणि त्याचा दिवस आपण मनवतो. पुरुषे दिवस आपल्याकडे मनवला जातो. हे आपल्या शाळेचं वैशिष्ट्य आहे. तर अशा अनेक वैशिष्ट्यांची शाळा आहे. शाळेसाठी, मुलांसाठी, शिक्षकांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आपल्याकडे राबवले जातात. या तऱ्हेनेच आमचा हा स्नेहमिलनाचा शिक्षकांसाठी कार्यक्रम, मुलांसाठी तर विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम होत असतात, पण आपला हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम आपण इथे सादर करतो आहोत. आपल्या इथे आणखी एक परंपरा, आता आपल्या एदलाबादच्या सरांनी एक घोषणा केली, तशीच एक वेगळी परंपरा आहे आपल्याकडे, की आपल्याकडे जे शिक्षक निवृत्त होत असतात ते शाळेला काहीतरी आपली एक देणगी देऊन जात असतात. तर मी आत्ताच्या इथल्या काँग्रेस नगरच्या मुख्याध्यापिका सो बोरघाटे मॅडम यांचे आभार मानतो की त्यांनी शाळेला, आता त्या निवृत्त होणार त्या महिन्यात, पुढच्या महिन्यात, तर त्यांनी जायच्या आधी आपल्या शाळेला एक स्मार्ट बोर्ड दिलेला आहे. त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे. त्याच्याबद्दल शाळा त्यांची ऋणी आहे. ही एक चांगली परंपरा आपल्याकडे. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे फी तर जास्त येत नाही, पण आपण या सगळ्या गोष्टीतनं ज्या काही गोष्टी आपल्याला चांगल्या करायच्या असतात त्या करायचा प्रयत्न करत असतो. तर अशा अनेक गोष्टी होतच राहणार आहेत. आजचा कार्यक्रम खरंच अप्रतिम झालेला आहे. कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अशा या कार्यक्रमाला आपल्याला जे आज प्रामुख्याने वक्ते म्हणून लाभले आहेत त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. त्यांचं नाव आहे आशुतोषजी पाठक. BSc पर्यंत त्यांचं नागपूर विद्यापीठात शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर कम्प्युटर सिस्टीम डेव्हलपमेंटचा त्यांचा डिप्लोमासुद्धा झाला आहे नवी दिल्लीला. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्रीराम अर्बन बँक जी आहे तिथे 2010 ते 2015पर्यंत काम केलेलं आहे. नागपूर नागरिक बँकला 2024 पासून ते CEO म्हणून कार्यरत आहेत, अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांचं सामाजिक दायित्व पण आहे. वनवासी कल्याण आश्रम म्हणून जी संस्था काम करते, जी वनवासी क्षेत्रातल्या गरीब लोकांसाठी कार्य करते, त्या वनवासी कल्याण आश्रमच्या नागपूर महानगर संयोजक म्हणून त्यांनी 2004 ते 2008 कार्य केलेलं आहे. स्वदेशी जागरण मंच, स्वदेशीचा जो विचार, जो आपण म्हणतो की व्होकल फॉर लोकल, जे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे आणि ज्याचा आपण आता अनुभव घेतलेला आहे की ज्यावेळेला आपण ऑपरेशन सिंदूर केलं त्यावेळेला या व्होकल फॉर लोकलमुळे आपल्या सैन्याने एक मोठं यश
अगदी सटीक निशाने लावत केलेलं आहे. आपल्या नागपुरातच निर्माण होणारं नागास्त्र, नागपुराच्या जवळपास निर्माण होणारं ब्रह्मोस वगैरे यांचा वापर झालेला आहे. तर असं स्वदेशीचं जे पूर्ण कार्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 2009 ते 2015 कार्य केलेलं आहे. ते शिक्षण झाल्यानंतर गुजरात प्रांतामध्ये 1990 ते 1995 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. सध्या ते रासो संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगरच्या बौद्धिक टोळीचे सदस्य आहेत. आणि ते अशा प्रसंगी आपल्या इथे आलेले आहेत की आपण सगळ्यांनी आपल्या देशाचं, आपल्या सैनिकांचं शौर्य बघितलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर आपण यशस्वी केलेलं बघितलं आहे. आज आपल्याकडे देवीचा सुद्धा गोंधळ झाला, त्याच्यानंतर भारूड झालं, हे सगळ्या गोष्टी झाल्या. समोर 2 फोटोसुद्धा लागलेले आहेत. एक आहे कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग. या दोघींचंही आपल्याला कल्पना नाही आहे, आपण त्यांना टी व्हीवर पाहिलेलं आहे. ज्यावेळेला आपलं हे ऑपरेशन सिंदूर सुरू होतं त्यावेळेला त्या ब्रीफिंग द्यायला सरकारकडनं तिथे येत होत्या. तर आपल्या इथे महिलांचंही फार मोठे योगदान राहिलेलं आहे. जसं आपण महिषासुर मर्दिनीचं गुणगान गायलं तसंच या लोकांचंसुद्धा गुणगान गायला पाहिजे. तर या सगळ्या ज्या सैनिक आहेत, शूर सैनिक आहेत, त्यांचं आपण अभिवादन केलं पाहिजे, त्यांना आपण वंदन केलं पाहिजे. आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये जे हुतात्मा झाले त्यांना आपण आदरांजली वाहिली पाहिजे. अशा या आजच्या विशेष दिवशी आपले जे आज वक्ते आलेले आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. धन्यवाद महोदय. यांचे स्वागत शाल श्रीफळ व रोपटे देऊन संस्थेचे सदस्य सन्माननीय श्री मंगेशजी वालेकर महोदय करतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. परिश्रमाने आम्हा हर्ष वाटतो, आनंदित झाल्या दिशा, सत्काराने स्नेह वाढतो, सत्काराने स्नेह वाढतो. यानंतर निवृत्तांचा सत्कार समारंभ करण्याकरिता मी मंचावर आमंत्रित करते न्यू इंग्लिश हायस्कूल असोसिएशनचे सन्माननीय कार्यवाह माननीय श्री अजयजी धाकरस महोदय यांना. आपण दरवर्षीच असोसिएशनतर्फे हे निवृत्त होणारे कर्मचारी आहेत साधारणपणे डिसेंबरपर्यंत यावर्षी, त्या सगळ्यांचा सत्कार असोसिएशनतर्फे आपण आज करत असतो. त्यांचं रिटायरमेंटची तारीख जरी नंतर असेल तरी ती त्या शाखेमध्ये होत असते. त्याच्यामुळे सगळे एकत्र असताना त्यांची निवृत्तीची दखल घेतली जावी म्हणून हा कार्यक्रम असतो. मी ज्यांची नावं घेईल त्यांनी सोबत यावं आणि ज्यांच्या घरचेही लोक सोबत असतील तर त्यांनी सोबत येताना सत्कार मूर्ती घेऊन यावं अशी मी विनंती करतो. आपल्या काँग्रेस नगर शाखेच्या सौ सुनीता विजय बोरघाटे सध्या मुख्याध्यापक आहेत. त्यांची नियुक्ती 1/8/1992 झाली आणि निवृत्ती 30/6/2025 जून महिन्यात आहे. आता केवळ 1.5 महिनाच राहिला आहे आणि तुम्ही आत्ताच ऐकलं की बोरघाटे मॅडमनी शाळेला 1,28,000चा एक स्मार्ट बोर्ड घेऊन दिला. ही मोठी त्यांची देणगी आहे आणि बोरघाटे मॅडमनी ही देणगी देणं हे दुसऱ्यांसाठी वस्तुपाठ आहे. आपण ते सगळ्यांनी लक्षात ठेवावं एवढंच मी म्हणेन. कारण दुसऱ्यांकडूनच प्रेरणा घ्यायची असते आणि मोठ्यांपासून अनुकरण करायचं असतं. तर त्या अनुकरणाची आणि राशीची माहिती आणि स्मरण आपल्याला राहावं या दृष्टीने आपण या घटनेकडे पाहिलं पाहिजे. बोरघाटे मॅडमला विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. हो पण सर बोरघाटे सरांनी अनेक वेळा अनुभवला असेल असं मी समजतो. त्याच्यामुळे दोघंही उभयतांचं स्वागत आणि अभिनंदन.
तसंच काँग्रेसनगर शाखेचे ग्रंथपाल आहेत कृष्णा घाटे, यांनाही मी मंचावर आमंत्रित करतो. घाटे तसे अनेक वर्ष ग्रंथपाल महालातही राहिले आहेत आणि ग्रंथपालाचा धाक आम्ही पहिल्यांदाच शाळेमध्ये पाहिला ते म्हणजे घाटे. तो महालला होता तसा तो काँग्रेसनगरलाही अजूनही कायम आहे. निवृत्ती 31 तारखेला आहे मेला, पण शिक्षकही त्यांना बचकून असतात असे हे घाटे सर आहेत. काय वाजवता का? हो, नागपूरच्या कलेक्टरला धाक आहे असंही ते म्हणतात. मला मात्र त्याचा परिचय झाला नाही आहे. माझं नावही धाकरच आहे. आणि मुख्य म्हणजे करोना काळामध्ये अतिशय गंभीर परिस्थितीतून घाटे कृष्णा बाहेर आला आहे. आणि म्हणजे अक्षरशः पुनर्जन्म असंच त्याला म्हणता येईल. पण त्यावेळेला शाळेच्या शिक्षकांनी त्यांना केलेली मदत ही अतिशय अद्भुत होती. त्याच्यातनंच ते बरे झाले आहेत त्यांच्या सद्भावनेने आणि पद्धतीने, आणि त्याची जाणीव त्यांनाही आहे. महत्त्वाचं नाव आहे की काँग्रेसनगर शाळेचा परिसर इतके वर्ष सुरक्षित ठेवण्यामध्ये ज्याचा खूप सिंहाचा वाटा आहे असा अरविंद झाडे याची निवृत्ती मला असं वाटतं फेब्रुवारीतच झाली, 31 जानेवारीलाच झाली. पण काही कारणाने ते अजूनही आपल्या शाळेत कार्यरत आहे. 30 जूनपर्यंत ते कार्यरत राहतील असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. बरोबर आहे ना? मी तुम्हाला आमंत्रित करतो. आणि झणा सरांचं वैशिष्ट्य असं आहे की हा सगळा परिसर त्यांना जाणतो. नुसतं जाणतो असं नाही, तर त्यांच्यामुळे अनेक लोक या शाळेमध्ये यायला फिरकत नाही अशी त्याची ताकद पण आहे. त्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व, आगळं वेगळं व्यक्तिमत्व जे समाजामध्ये दबंगपणा दाखवतं असं अरविंदचं आहे. आपल्याला माहिती नसेल, माहिती व्हावं म्हणून सांगितलं. शिकले आहेत बरं का ते राहून. हेही शाळेचं वातावरण त्यातनंच घडलेलं आहे. बरोबर आहे ना अरविंद? मुली काय करते आता? बर्जिस्टन. कोणते डॉक्टर? डॉक्टर म्हणत असते डॉक्टर. अच्छा, डॉक्टरच्या हाताखाली ती काम करते पुण्याला. पॅरामेडिकल आहे बहुतेक असं वाटतं. अरविंदाची स्टाईल आहे ती. काय सांगायचं आपण समजून घ्यायचं, तो बोलतो. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. तसंच महाल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ऋचा अनसिंगकर 1993ला त्यांची नियुक्ती आहे आणि 30/11/2025ला त्यांची निवृत्ती पण आहे. वेळ आहे अजून 6 महिने. पण पहिल्यांदाच सांगितलं की आपण डिसेंबरपर्यंत जे होतात त्या सगळ्यांची आपण इथे दखल घेत असतो. आपल्या वैविध्यपूर्ण सर्जनशील आविष्कारांनी ज्यांनी महाल शाळा बहरून टाकली असं हे व्यक्तिमत्व आहे. नुसती क्रियाशीलता नाही, तर त्याच्या जोडीला क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता अतिशय उत्तम आहे. त्याचा परिचय सगळ्या शिक्षकांना होत असतो. केवळ त्याची शब्दामध्ये मांडणी मी केली तेवढंच आपल्यासमोर सांगणं आत्ता इष्ट आहे असं मला वाटतं. तसंच महाल शाळेच्या सौ अनिता निमजे आज इथे त्या सहकुटुंब उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे यावं. निमजे मॅडम, त्यांची नियुक्ती 1/8/1992ला झाली आणि 30/6/2025ला त्यांची निवृत्ती म्हणजे पुन्हा जूनमध्ये आहे. 8वीला विज्ञान विषय आणि गणित विषय शिकवणारं असं ते व्यक्तिमत्व आहे. आणि एकंदरच त्यांचं कामाची पद्धत आहे अतिशय नीटनेटकी, नेमकी. आणि मी 8वीला शिकले त्यांनी शिकवी, त्याच्या पुढे शिकवणार नाही हेही त्यांनी ठरवलं होतं. त्याप्रमाणे त्या शेवटपर्यंत वागल्या.
आणि त्याचा फायदा शाळेला खूप चांगला झाला आणि अनेक वेळा शाळेला मदत करण्यामध्ये ते अग्रेसर असतात आणि याचे पुढे ते राहतीलच. निवृत्त झाल्यानंतरही शाळेची आठवण त्यांनी ठेवावी. अमेरिकेहून आल्यावर पुन्हा त्या शाळेला भेट देतील असं मी समजतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. तसंच आपल्या शाळेत बाहेरच्या शाळेतून जसं सरांनी उल्लेख केला की 101 शिक्षक येतात आपल्या शाळेमध्ये, त्या बाहेरच्या शाळेतून आपल्या शाळेत आल्यावर शाळेशी एकरूप झालेल्या सौ अनुपमा अनिल पाठक आज इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. माध्यमिक शाळेमध्ये त्या विषय सगळे शिकवावे लागतात, त्याप्रमाणे ते सगळेच विषय शिकवतात, पण बाहेरून आल्यानंतर बाहेरचा कुठलाही रंग त्यांनी आपल्या शाळेत लावला नाही. हे आपलं शाळेचंही वैशिष्ट्य आणि त्यांचंही वैशिष्ट्य. तिथला रंग लावला असता तर इथे एक्सेस झाले असते लोक. तर त्याच्यामुळे त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी शाळेमध्ये आपलं सेवा दिली. अजून एक सत्कार मूर्ती महाशाळेतलेच आपले कनिष्ठ लिपिक सुधीर वसंतराव खाडवे त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे या वैचित्र्यामुळे इथे आले नाही. त्याच्यामुळे त्यांचंही आपण इथे अभिनंदन करूया. सगळ्याच सत्कार मूर्तींचं आपण अभिनंदन आणि धन्यवाद आणि त्यांच्या ऋणात असोसिएशन राहू इच्छिते. त्यांची सगळीच सेवा जोरदार राहिलेली आहे, सगळ्यांची साथी लोकांची आणि अनेक वर्ष राहिली आहे. त्या सगळ्यांनाच विषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तसंच आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये जे सुरुवातीला महिषासुरमर्दिनीपासून तर भारुडापर्यंत तिन्ही कार्यक्रम सादर केले ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले. विशेषतः माल शाखेने जे दोन्ही सादरीकरण केलं आणि त्याचं लिखाणी धर्माधिकारी मॅडम तुम्ही अतिशय उत्कृष्ट केलं. मला असं वाटतं की तुम्ही उभं राहायला पाहिजे, लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपण सगळ्यांना विनंती आहे की कार्यक्रम संपल्यावर कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वेळेला कार्यक्रम संपल्यानंतर मी ग्राउंडचा एक फोटो काढला होता आणि तो फोटो इतका विचित्र होता की सगळ्या प्रकारचे डिशेस आणि पेपरचे ग्लासेस तिथेच पडलेले होते. आज असं कुठलंही चित्र दिसणार नाही याची काळजी आपण घ्यायची. आपण शिक्षक आहोत, स्वच्छ भारत ही आपली जबाबदारी आहे, विद्यार्थ्यांचीच आहे असं नाही. या दृष्टीने आपण काळजी घ्यावी की या ग्राउंडला कुठलाही धक्का न लागता आपला कार्यक्रम संपला पाहिजे. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सेवानिवृत्ती ही तर क्षणभर विश्रांती. मनासारखे जगणे आता आनंदाची अनुभूती, आता आनंदाची अनुभूती. जीवनातला वसंत हा अनुभवावा प्राजक्त मना, जीवनातला वसंत हा अनुभवावा प्राजक्त मना. तुम्ही केलेल्या कार्यासाठी या शब्दारूपी भावना, या शब्दरूपी भावना. आरोग्य धन अक्षय मिळो हीच मनापासून शुभकामना, हीच मनापासून शुभकामना. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नागपूर नागरिक बँकेचे जनरल मॅनेजर माननीय श्री आशुतोषजी पाठक महोदय यांना अशी विनंती करते की त्यांनी आम्हा सर्वांना उद्बोधित करावे. मंचावर उपस्थित न्यू इंग्लिश असोसिएशनचे पदाधिकारी, ज्यांच्या मार्गदर्शनाने अत्यंत दैदिप्यमान कारकीर्द यावर्षी झाली अशा सर्व मुख्याध्यापिका, उपस्थित शिक्षक वृंद आणि जे सेवानिवृत्त होणार आहेत त्यांचे परिवारजन,
आज आत्ता जेव्हा मी इथे बसलो होतो या मंचावर, तेव्हा सहज काही योगायोग आठवले, तेवढे फक्त तुमच्यासमोर मांडतो आणि मग मला जो विषय सांगितला आहे तो आजचा विषय तुमच्यासमोर ठेवतो. न्यू इंग्लिश हायस्कूलचा आणि माझा संबंध असा आहे की माझे आजोबा न्यू इंग्लिश हायस्कूल बर्डीचे मुख्याध्यापक होते, वासुदेव दामोदर भालेराव. माझी आई आणि वडील दोघंही या शाळेतनं पासआउट झालेले आहेत. मला एवढं काही सौभाग्य नव्हतं, त्याच्यामुळे काही त्या लेवलचा विद्यार्थी नसल्याने मला इथे कदाचित प्रवेश मिळाला नसेल. पण आज त्यानिमित्ताने त्या वास्तूमध्ये की जिथे माझे 2 पिढ्या तयार झाल्या तिथे याचं सौभाग्य मिळालं, त्याच्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि इथून पुढे जेवणाची वेळ होतपर्यंत तुम्हाला माझा त्रास सहन करायचा म्हणून तुमचे पण आधीच आभार मानून घेतो. शिक्षक हा जो पेशा आहे, आता नवीन सगळं शब्दावली असल्याने त्याला आपण नोकरी वगैरे म्हणतो, पण खरोखर शिक्षक ही एक साधन आहे. आणि साधना जेव्हा आपण एखादी स्वीकारतो तेव्हा ती जितकी सहज वाटते तितकी ती तिच्या शिखरापर्यंत जेव्हा आपण नेतो तोपर्यंत नसते. सुरुवातीला सहज सोपं वाटणारं जे काम असतं त्याच्यामध्ये जेव्हा आपण हळूहळू स्वतःला एकरस करत जातो तेव्हा तेव्हा त्या कामाची विविध पैलू लक्षात येतात आणि त्याच्याचबरोबर त्या प्रत्येक पैलूबरोबर येणारं कर्तव्याचं भान हे आपल्याला अधिक प्रगल्भ करतं. आत्ता ज्या 2-3 गोष्टी मी ऐकल्या, मला स्वतःला आश्चर्य वाटलं की अशी शाळा आजच्या काळात आहे. म्हणजे सुपर 30 किंवा सुपर 7 यांच्यासाठी प्रयत्न करणारे, त्यांचे फोटो पेपरमध्ये येतील याच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शाळा अनेक आहेत. आज आपण पाहिलं तरुण भारताच्या पहिल्या पानापासून. पण आपल्या इथले जे विद्यार्थी ज्यांना 10वीची परीक्षा पास करणं कठीण जाणार आहे अशा विद्यार्थ्यांकडे ज्यांचं लक्ष आहे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणारे शिक्षक जिथे आहेत, असं वाटतं की आजच्या या सगळ्या युगामध्ये जिथे सगळे लोक एका अर्थाने वैचारिक गोंधळ निर्माण करतात की कदाचित भारताची जी संस्कृती आहे किंवा भारताची जी परंपरा आहे ती येणाऱ्या कालामध्ये संपूर्ण नष्ट होईल, नष्ट नाही झाली तर क्षीण होईल, येणाऱ्या आव्हानांना पेलू शकणार नाही असं जे चित्र उभं केलं जातं त्याच्यामधला आशेचा किरण आज इथे दिसला. त्या सर्व शिक्षकांना मी विनम्र नमस्कार करतो की आपल्यामधले जे कमकुवत आहेत, आपल्यामधले जे मागे राहून जाणारे आहेत, अशांची व्यक्तिगत चिंता करणारे शिक्षक जर भारतात, नागपुरात आहेत तर भारताचं भविष्य उज्ज्वल आहे. आम्ही शिक्षक कशासाठी होतो? आम्हाला येणाऱ्या प्रत्येक नवीन पिढीला आपल्या वागण्यातनं, आपल्या सहज बोलण्यातनं जीवन कसं जगावं याचा वस्तुपाठ शिकवायचा असतो. उपनिषदांमध्ये एक श्लोकार्थ आहे, गुरुस्तु मौनम व्याख्यानम छिन्नम शिष्यस्य संशयो. जेव्हा मी याचा विचार केला की याचा नक्की अर्थ काय असेल, की जर का गुरु मौन आहे आणि शिष्याचा संशय नष्ट होतो आहे तर याचा हा अर्थ काय? तर लक्षात असं आलं की याचा मुख्य अर्थ असा आहे की मौन गुरु याचा अर्थ गुरुचं आचरण, कारण की ते मौन असतं आणि गुरुच्या आचरणातनं आपण जे शिकतो ते व्यक्त करायलाही शब्द नसतात, त्याच्यामुळे त्याही अर्थाने ते मौन असतं. मग असं आचरण जेव्हा गुरुचं असतं तेव्हा त्याच्या हाताखाली ज्याला शिष्यत्व मिळालं
त्याचे संशय छिन्न होतात, म्हणजे नाहीसे होतात. आणि अशा शिक्षकांचं मांडाळी इथे आहे. त्यांच्यासमोर विषय मांडताना कोणता विषय मांडावा, जे त्यांनी आत्मसात केलं त्याच्यावरती पुनःचिंतन, एवढंच फक्त मला वाटतं आजच्या दिवशी योग्य जाईल. त्याच्यामुळे मी जे काही बोलणार आहे त्याला उद्बोधनातही धरू नका. मार्गदर्शनाच्यापासून तर मी कोसो दूर आहे, कारण की मी काय मार्ग दाखवणार आहे. तर जे विषय तुमच्या मनात आहे, 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्याचं सिंहावलोकन करायचं आहे. आणि येणाऱ्या जो काही एक कालखंड दिलेला आहे, ज्याला सुट्टी असं म्हटलं जातं लौकिकार्थाने, पण ते खरं तर तयारी करण्याचा कालखंड असतो. सैन्याच्याबद्दल आत्ता उल्लेख झाला, 2 आपल्या वीरांगणांचे फोटो पण तिथे लावलेले आहेत. सैन्याबद्दल असं म्हटलं जातं की व्हेन देअर इज नो वॉर द मिलिटरी प्रिपेअर्स फॉर द वॉर. म्हणजे जेव्हा युद्ध नसतं तेव्हा सैन्य युद्धाचा सराव करतं. शिक्षकांनाही जेव्हा शाळा नसते, लौकिक अर्थाने सुट्टी असते, तेव्हा ते नवीन येणाऱ्या शैक्षणिक कारकिर्दीची तयारी करत असतात. तो कारकिर्दीचा काळ आता इथून आज किंवा उद्या जे काही तुमचा लास्ट वर्किंग डे असेल त्याच्यानंतरचा जो काळ काय आहे, तो काळ असा आहे की जेव्हा पुढच्या वर्षीसाठी जे मागच्या वर्षीच्या गतीमध्ये, कारण की प्रत्येक कामाची एक टाईम स्पॅन नक्की आहे, तेवढ्या वेळात ते काम झालं पाहिजे, तेवढा अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे, तेवढे बाकीचे जे काही शिक्षणाला अनुषंगिक कार्यक्रम असतील ते झाले पाहिजे, याची एक गती असते. त्या गतीमध्ये अनेक गोष्टी सुटून जातात. म्हणून या कालखंडात जे जे सुटलं त्याचा पुन्हा विचार करायचा, त्याला आपल्या गतीशी कसं मिळवता येईल. सिम्फनी असा शब्द आहे इंग्रजीमध्ये, की त्या जे सुटून गेलं त्यांना पण आपल्या रोजच्या नित्य कामामध्ये कसं सहज गुंफता येईल याचा तयारी करायची. आणि एका नव्या तयारीने, एका नवीन उमेदीने आणि एका नवीन अंतर आपल्या मनामध्ये तयार झालेल्या या सगळ्या मधल्या कालखंडामधल्या आपल्या चिंतनातनं, आपल्या मननातनं, आपल्या वाचनातनं येणारी जी नवीन बॅच आहे तिच्यासाठी आपण तयार व्हायचं. त्याच्यामुळे शिक्षकांना सुट्टी अशी नसते. मास्तर नावाचा शब्द आहे आपल्या इथे, त्याची फोड आमचे गुरुजी असे करायचे की आईचा स्तर ज्याला गाठता येतो तो शिक्षक. म्हणून जशी आईला सुट्टी नाही तशी शिक्षकांनाही सुट्टी नाही. म्हणण्यासाठी फक्त इथे आपण येणार नाही, रोजच्या वेळेवरती इथे एकत्र येणार नाही, रोजच्या तासिका घेणार नाही या, पण आपण जिथे असू तिथे आपण शिक्षक म्हणून आपल्या स्वतःला येणाऱ्या आव्हानांसाठी तयार करत राहणार आहे. म्हणून शिक्षक हे एक व्रत आहे, असं साधना आहे असं जे मी म्हटलं, ती नोकरी नाही आहे. आजकाल रिझर्व्ह बँकेने एक नवीन नियम केला आहे आमच्यासाठी बँकिंगमध्ये, त्याला मॅन्डेटरी लिव्ह म्हणतात. आणि त्या सुट्टीची विशेषता काय असते की त्या सुट्ट्या आमच्या खात्यात डेबिट नाही पडत. पण मी त्या सुट्ट्या केव्हा घ्यायच्याही मला ठरवता येत नाही. मला 24 तास आधी सांगण्यात येतं की उद्यापासून तुम्ही यायचं नाही, तुमचं लॉग इन करायचं नाही, तुमचा जो लॅपटॉप आहे तो बँक जमा करून द्यायचा, आणि माझ्याकडे जे जे काम आहे ते दुसरा कोणीतरी करेल. हा काळ आमच्यासाठी चुकीचा असतो. पगार कटणार नाही आहे, सुट्ट्याही डेबिट होणार नाही, आणि 7 दिवस घरी बसायचं. तुम्हाला ही सोय नाही आहे. या तुम्हाला दिलेल्या जरी सुट्ट्या असल्या तरी या 7 दिवसानंतर जेव्हा आम्ही जातो कामावर तेव्हा आम्हाला माहिती असतं की आमच्या नावाने काहीही पेंडन्सी ठेवता येणार नाही आहे. कारण मॅन्डेटरी पिरियडमधलं कुठल्याही कामाचं फायनल सँक्शन मला द्यायचं नाही. एक तर त्यांनी ते तेव्हा द्यायचं माझ्या ॲबसेंटीमध्ये, नाही तर ते काम संपलं. पण या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही सगळ्यांच्यासाठी सुट्ट्या नावाचा प्रकार अनुभवणार आहात, तेव्हा आल्यानंतर या कालखंडात तुम्ही काय केलं हे तुमच्या प्रत्यक्ष शिकवण्यातनं समोरच्यांना समजणार आहे. किंबहुना हे होतच असतं, तुम्ही करताच. आणि म्हणून शिक्षकांसाठी हा काही सुट्ट्यांचा कालावधी नाही आहे, तर हा आपल्याला पुन्हा एकदा तयार करण्यासाठी, नवीन धार लावण्यासाठी आहे. म्हणून उरलेले जे काही 10, 12, 13 मिनटं आहेत त्याच्यात आपण आपली स्वयंसिद्धता करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून हे समूह चिंतन आहे. आपल्याला माहिती आहे पांडुरंग शास्त्री आठवले नावाचे एक अत्यंत
दैदिप्यमान व्यक्तिमत्व महाराष्ट्रात झालं आणि महाराष्ट्राबरोबर गुजरातमध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. त्यांच्या कामाचा जर का थोडासा विचार करायचा असेल तर त्यांनी मनुष्याशी जोडण्याचं काम केलं आणि म्हणून त्यांच्या इथे मत्स्यगंधा नावाचा प्रकल्प चालतो. आपल्यापैकी ज्यांना माहिती असेल, स्वाध्याय परिवार त्यांच्या कामाचं नाव आहे. त्याच्यातली फक्त एक गोष्ट सांगतो, मग आपण त्याच्याकडनं काय शिकायचं ते पाहू. स्वाध्याय परिवारामध्ये खास करून पश्चिमेचा जो पूर्ण किनारा आहे, या किनाऱ्याला सांस्कृतिक आक्रमणापासून या स्वाध्याय परिवाराच्या कामाने वाचवलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या बोटी असतात, सगळे मासेमारी करणारे. त्यांचं जे काम आहे ते ठाण्यापासून उत्तरेला सगळं सुरत वगैरे हा जो सगळा पोरबंदरपर्यंतचा दर्या किनारा आणि त्याला लागलेली जी वस्ती आहे त्याच्यात जास्त आहे. त्या सगळ्या नावांमध्ये दरवर्षी एक नाव मत्स्यगंधा नावाने निवडले जाते. तिचं नाव मत्स्यगंधा. तिची विशेषता काय असते की मत्स्यगंधा नावेवरती ड्युटी लागते प्रत्येकाची. परिवार, आज हा परिवार उद्या तो परिवार, कारण की त्यांचे घरही छोटे असतात, छोटे छोटे गावं असतात. आणि मत्स्यगंधीने जे पण काही फिशिंग केलं, ज्या पण सगळ्या मासोळ्या पकडल्या, त्यांच्या लिलावातनं जो पैसा येतो तो पूर्ण गावाच्या विकासासाठी वापरला जातो. त्याच्यावर कोणा एकाचा अधिकार असत नाही. अत्यंत क्रांतिकारी आणि अतिशय सोपा विचार. यावर्षी कदाचित माझी नाव मत्स्यगंधा होईल, पुढल्या वर्षी अजून कोणाची होईल, त्याच्यानंतर अजून कोणाची होईल, ते ईश्वर चिठ्ठीने ठरतं. पण याच्यातनं संस्कार काय झाला की मी माझं जे रिसोर्स आहे, माझी नाव, ती यावर्षी मत्स्यगंधा झाली. मग ती माझी नाही, रिसोर्स माझा आहे, पण माझा त्याच्यावरचा अधिकार संपला. आणि त्या नावेवरती जेव्हा मी जाईन, मी जो पुरुषार्थ करीन, म्हणजे मी तर करीनच, पण माझ्याबरोबर पण सहखलाशी असणार आहेत. आमचा जो पुरुषार्थ आहे, आमचं जे कौशल्य आहे, त्याच्यातनं येणारं जे काही प्रतिफल आहे ते माझं नाही आहे. वर्षानुवर्ष आम्ही सगळेजण आमच्या घरी जेव्हा केव्हा नवरात्र असेल, गणपती असेल, अजून जे काही आमच्या इथे सत्यनारायणाची पूजा जरी असली तरी या सगळ्यांच्या शेवट होतो आरतीने. आरतीचा शेवट होतो मंत्रपुष्पांजलीनी. या मंत्रपुष्पांजलीमध्ये अनेक वर्षे जे गोष्ट आपण म्हणतो तिला चरितार्थात मत्स्यगंधेने आणून दाखवला. आम्ही काय म्हणतो, यद्यत करोमि सकलम परस्मै. प्रत्येक मंत्रपुष्पांजलीतला हा शब्द आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाठ आहे. अर्थ काय आहे की जे जे मी करीन, यद यद, ते कसं आहे, परस्मै. संस्कृतच्या शिक्षिका इथे अनेक आहेत. परस्मै शब्दाचा अर्थ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जे माझं नाही, आमचं नाही आणि सगळ्यांचं आहे, विराटाचं जे आहे ते परस्मै. आणि कसं करीन, उपकार करण्यासाठी नाही, नारायणाय इति, हे नारायणाचं आहे, ईश्वरीय आहे. आणि काय करीन, समर्पयामी. आम्ही शतकानुशतकं म्हणतोय. कोळ्यांसारख्या ज्यांना आपण समजतो की सांस्कृतिक मूल्यांपासून दूर आहेत, त्यांच्या उत्थानाचे आम्ही प्रयोग करतो. या स्वाध्याय परिवाराने हे त्यांच्या सहज कृतीत आणून दिलं. आणि याचा प्रचंड मोठा परिणाम, याचं एक सांस्कृतिक आंदोलन आपल्या या सगळ्या पश्चिम किनारपट्टीवर पाहायला मिळतं की सांस्कृतिक मूल्य जगता येतात, हे मत्स्यगंधेने दाखवलं. आम्ही शाळेमधनं आमच्या परंपरेचं जतन करतो. ज्ञानाची परंपरा जी आहे, आमच्या ज्ञानाच्या परंपरेचं जे मूळ आहे ते ऋषीमध्ये आहे. आणि ऋषी याचा अर्थ असा आहे की जो स्वतःचं हित सोडून समाजहितासाठी चिंतन मनन करतो तो. मग आमच्या शाळांमधनं जशी आम्हाला ही सवय आहे की वर्गात सगळ्यात मागे राहणाऱ्यांसाठी आम्ही विशेष बॅच चालवतो, समाजात मागे राहणाऱ्यांसाठी मनाचा कनवाळूपणा विद्यार्थ्यांमध्ये पेरला जातो का, याचा स्वाध्याय. या आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भ्रष्टाचार हा स्थायी भाव झाला. पण सगळ्यात भ्रष्ट शिरोमणी असं ज्याला म्हणू शकू, असा जर व्यक्ती असेल कोणी आणि चुकून त्याच्या टेबलवर त्याच्या सासऱ्याचं काम आलं, चुकून आलं, आता आलं त्याच्याकडे,
काय अनुभव आहे आमचा? जो व्यवहार तो इतर सगळ्यांशी करतो, तो व्यवहार स्वतःच्या सासऱ्यांशी म्हणा, स्वतःच्या भावाशी म्हणा, जे कोणी त्याचे स्नेही असतील त्यांच्याशी करेल का? बाकीच्यांशी करतो. बाकीच्यांशी वागताना नियमबाह्य वर्तन करणारा माणूस स्वकीयांच्या बद्दल वागताना का वागतो चांगला? कारण तिथे आत्मीयता आहे, ममत्व आहे, आपलेपण आहे. हा आपलेपणाचा विस्तार म्हणजे संस्कृती आहे. हे जे माझं छोटंसं आहे, या माझ्या छोट्याशाला मोठं आपलंसं करणं, हे पेरावं लागतं. आणि हे पेरण्यासाठी त्या जीवनमूल्यांवर जगणारी माणसं उभी करावी लागतात. शिक्षक म्हणून आदर्श जो असतो तो हा असा असतो की हा जे बोलतो तसं वागतो. माझ्या परिचयामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेषत्वाने उल्लेख केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण नागपूरच्या आहोत. संघाचं स्वरूप काय आहे, कसं वाढतं आहे, आज त्याची काय ताकद आहे, त्याच्याबद्दल काय बोललं जातं आहे, सगळं आपल्या अनेक वर्षांपासून ऐकून. संघाचा जो विचार होता किंवा संघाचा जो विचार आहे, तो विचार काही संघाने शोधून नाही काढला. ऐतिहासिक संशोधन नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. ऐतिहासिक संघटना हे मान्य, पण विषय म्हणून, प्रोसेस म्हणून संघ जे म्हणत होता ते सगळ्यांना माहिती आहे. संगच्छध्वंपासून आम्हाला माहिती आहे, संभो मना अशी जानता, सगळ्यांची मनं एक झाली तर काय होईल? देवा भागम यथा पूर्वे, जसं देवांना यश मिळालं तसं तुम्हाला मिळेल, हे तिथे सांगितलं आहे. तिथपासून तर भगिनी निवेदितांपर्यंत प्रत्येकाने हे सांगितलं आहे की जर का हा समाज सामूहिक रूप प्रयत्न करेल तर हा हवा ते करू शकतो. अशी अंतर्निहित शक्ती या समाजात आहे, या भूभागात वसणाऱ्या. कठीण काय होतं? कठीण हे होतं की असं समाजासाठी जगता येतं अशी जीवनं समोर नव्हती. त्याच्यामुळे लोकांचा त्या तत्वावर विश्वास बसत नाही. लोकांना वाटलं काहीतरी पुराण कल्पना आहे. संघाने फक्त एवढंच केलं की जे इतिहासामध्ये, पुराणामध्ये, आमच्या सगळ्या परंपरांमध्ये सांगितलं होतं तशी जगणारी जीवनं तयार केली. म्हणून आता ज्या पुरुषेश्वरांचा उल्लेख झाला, त्यांच्या नावाने या शाळेत दिवस उजवला जातो. कारण त्यांनी जगून दाखवलं की असं जगता येतं, यशस्वीपणे जगता येतं, समाजाची मान्यता मिळवून जगता येतं. म्हणून संघाचं वैशिष्ट्य आहे की संघाने जे विचार आहेत त्यांना प्रत्यक्ष आचरणात आणण्याची प्रोसेस शिकवली. आपल्या शाळेने पण आमच्या संस्कृतीत जी मूल्य आहेत त्यांच्यावरती आचरण करता येतं. आता आमच्या मुख्याध्यापिकांनी करून दाखवलं की आजी जो निधी सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना मिळणार होता त्याच्यातला एक वाटा त्यांनी आपल्या शाळेसाठी दिला. हे बीजारोपण. जेव्हा जेव्हा त्या बोर्डकडे जे मुलं पाहतील तेव्हा तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की असं जगावं लागतं. पण हे एकट्याच्याने होत नाही. ज्ञानेश्वरांनी सुद्धा काय सांगितलं? चला कल्पतरूंचे आरव. एका कल्पतरुणी होत नाही. फक्त अशी कुठे बेटं उभी राहिली त्यांनी भूभाग तयार होतो. तर अशी एक शृंखला सांस्कृतिक जीवनांच्या मूल्यावर जगणारी परंपरा जेव्हा उभी होते तेव्हा तो देश महान होतो. आणि म्हणून या कालखंडामध्ये, ज्या कालखंडामध्ये आपल्याला नियमित तासिकांपासून मुक्ती मिळणार आहे, तेव्हा ते सगळे तास आपल्याला अशा प्रकारे आपल्या येणाऱ्या पिढींमध्ये हे संस्काराचं बीजारोपण करण्यासाठी आपल्या स्वतःला तयार करण्याचे. अनेक छोटी छोटी कामं, या अनेक छोट्या छोट्या कामांच्या शृंखलेतनं असं जीवन तयार होतं जे जीवन समाजाला उपयोगी ठरतं. आणि ह्याच्यासाठी कोणाला तरी खपावं लागतं. त्याच बीजातनं रोप निर्माण होतं जे बीज स्वतःचं अस्तित्व मातीशी एकरस करून मिटवून टाकतं. जे बीज वरती राहिलं, जे रुजलं नाही,
ज्यांनी स्वतःचं अस्तित्व मातीपेक्षा वेगळं ठेवलं, त्यातून वृक्ष निर्माण होतो. वृक्ष त्याच बीजाचा निर्माण होतो जे अंकुरित नवीन काहीतरी होण्यासाठी स्वतःचं स्वत्व हे त्या मातीशी एकरूप करून टाकतं. त्याच्या नावाने मग वृक्ष होतो. माझ्यामध्ये जे काही आहे त्या माझ्यातल्या सगळ्या गुणांसहित जे आवश्यक आहे, म्हणजे जी माती आहे त्या मातीशी माझ्या सगळ्या ऊर्जा, माझ्या अंगात असलेले सगळे अंतर्भूत गुण, या सगळ्यांना त्याच्याशी एकरूप करून टाकण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण. या प्रक्रियेत एक आनंद आहे आणि एक उपेक्षितता पण आहे. त्याच्यामुळे एक अपवाद सोडला APJ अब्दुल कलामांचा, तर शिक्षकाला खूप मोठ्या पदावरती बसलेला आपण कधीच पाहत नाही. पण त्यांनी ज्याला घडवलं असतं तो सगळ्या मोठ्या पदांवरती बसतो. जो जो शिक्षकाकडनं घडला तो बिघडतो. आणि म्हणून अशा शिक्षकांच्या समोर ज्यावेळेला तुम्ही आता या नवीन सत्रासाठी स्वतःला तयार करण्याची स्वाध्याय कालखंडामध्ये जाणार आहात, तेव्हा मी एवढंच म्हणेन की तुमच्या सगळ्यांकडनं येणाऱ्या पिढ्यांना ही प्रेरणा मिळत राहो की आम्ही कसं जगावं. जीवनदीप वर्तिका तनकी स्नेह हृदय में भरना सीखे, दानवता का तिमिर हटाने तिल तिल कर हम चलना सीखे. धन्यवाद सर. त्यांनी उचलला श्रवणाचा भार. मांडलेच पाहिजे आपल्या सर्वांचे आभार, मांडलेच पाहिजे आपल्या सर्वांचे आभार. आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते संस्थेचे सदस्य सन्माननीय श्री मंगेशजी वालेकर महोदय यांना. पिरियड घ्यायला सांगितलं आहे असं समजा आणि माझं बोलणं समजून घ्या. दरवर्षी पावसाच्या धारांचा आपण अनुभव घेतो. आज यावर्षी तुम्हाला घामाच्या धारांचा अनुभव द्यावा अशी इच्छा होती आणि त्याचा अनुभव आपण गेल्या 1.5 तासापासून घेतो आहे. या कार्यक्रमाकरता विशेषत्वाने आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांनी बँकेच्या वेळेत नंतर ताबडतोब आपल्या इथे येणं पसंत केलं. हे श्री आशुतोषजी पाठक यांचं अनेक वर्षापासून आम्ही भाषण ऐकतो, ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या कार्यक्रमामध्ये वास्तविक पाहता आमच्याबरोबर वर बसायला पाहिजे, पण खाली बसून जे या कार्यक्रमाचं सगळं संचालन करतायत किंवा मार्गदर्शन करतायत असे आपल्या सगळ्यांचे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड असे श्री अजयजी धाकरस, माझे व्यवस्थापक मंडळातले पाठीराखे श्री पत्तकिने सर, आमच्या तिन्ही लोकप्रिय अशा मुख्याध्यापिका आणि आज ज्यांचा विशेषत्वाने सत्कार घेतला आपण असे सेवानिवृत्त होणारे शिक्षक आणि जे पुढच्या वर्षी पुन्हा सेवेकरता सादर होणार आहेत, आजचा शेवटचा दिवस सोडून असे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. एक दिवस असं वाटतं की आता हे सगळं वातावरण आपल्यापासून दूर गेलं. माझं रिटर्न गिफ्ट मला तुम्हाला द्यायचं आहे की पुढच्या तयारीला लागायचं आहे, कारण पुढचा जो काही कालावधी आहे, पुढचं जे काही वातावरण आहे ते चॅलेंजिंग याच्याकरता असं म्हणतो मी. कारण जर महाल शाळेचा जर विचार केला, नगर विद्यालय हे तुम्हाला मागे टाकायला बिलकुल तयार आहेत, सध्या सज्ज आहेत, बघावं लागेल. त्या दृष्टीने आपला सगळा जो वेळ आहे पुढचा, काँग्रेस नगरला जर विचार केला तर काही शाळांचा इथे सुद्धा प्रचार सुरू आहे. आपल्या पत्रकेते सरांकडे लोक आले, आपली सगळ्यांची कंप्लेंट घेऊन आम्ही ती आपल्यावरच घेऊन घेतली, आपल्या अंगावर घेऊन घेतली की बाबा हो आम्ही म्हटलं की ही शाळा बंद झाली आहे. मार्केटिंगचं काम आपण करतो हे आम्हाला मान्य आहे, परंतु ते येत्या भविष्यामध्येही करावं लागेल. कारण एक चॅलेंजिंग स्थिती आपल्याकरता आहे. चांगले विद्यार्थी आणणं हे ते कामच आहे, परंतु विद्यार्थी संख्याही मेंटेन करणं हे गरजेचं आहे. आज या गोष्टीचा एक छोटासा हा उल्लेख करतो, पण आज खरोखर माझ्याजवळ जे पहिले जे 1-2 पोवाडे आणि देवीचं स्तोत्र झालं त्याच्याबद्दल खरंच आपलं सगळ्यांचं अभिनंदन करा. शेवटी कार्यक्रम हा किंवा अशी आहे की एक प्रकटीकरण आहे. इट इज मॅनिफेस्टेशन ऑफ कल्चरल स्किल्स. जे काही मी माझ्या विद्यार्थी जीवनामध्ये, माझ्या शालेय जीवनामध्ये मी जे काही सादर करू शकलो नाही
त्याची अनुभूती आज सगळी आम्हाला झाली आपल्याकडनं. आणि ते खरोखर म्हणजे काही काही गोष्टीचा उल्लेख कर, ज्या कापकर मॅडमला मी याच्यामध्ये पाहतो ब्लेझरमध्ये, त्या आज त्या देवीच्या रूपामध्ये समोर होत्या. धर्माधिकारी मॅडमचा उल्लेख केला सरांनी की सुंदर एक पोवाडा रचला आणि देशपांडे मॅडमचं त्याला संगीत होतं. असे स्किल्स आहेत, त्याचं शेवटी सादरीकरण आहे. आणि हे सगळं सादरीकरण करत असताना पाठक सर बसले त्यांना सांगू इच्छितो मी की याच्यामध्ये आम्ही इतका टॉलरन्स ठेवतो की आमची नक्कल करण्यापर्यंत सुद्धा इथे कार्यक्रम सादर झाले याच्या आधी, पण तेही आम्ही आनंदाने स्वीकारले आहेत. अशा प्रकारे आपल्या उईके सरांनी एक इन्स्पायर केलं थोडंसं, ते पोचू शकलं नाही आज आपल्यापर्यंत. ड्यू डिलिजन्स इज ऑलवेज रिक्वायर्ड फ्रॉम यू. आपल्या सगळ्यांकडनं ही सगळ्या हीच या कार्यक्रमाचं जे सार्थक आहे ते करण्यास कारणीभूत आहे. या कार्यक्रमाच्या नंतर होऊ शकत नाही. या सगळ्यांचं विशेष करून भोयर सर इथे बसले आहेत, त्यांना वेळोवेळी फोन करावा लागतो, व्यवस्था करता जबाबदारी आमची आहे. त्याच्यामुळे आमच्या प्रतिनिधी म्हणून ते इथे काम करतात. त्यांच्या आणि त्यांच्या टीमचं चांगल्या पद्धतीने काही जणांनी श्रोत्यांचा अनुभव घेतला, काही जणांनी सादरीकरण केलं. या सगळ्यांचं खरंच अभिनंदनही करावं असं वाटतं आणि आभारही मानावं असं वाटतं. त्याच्या पुढचा कार्यक्रम अतिशय आनंदाचा आहे. त्याची व्यवस्था पण मला केलेली असते दरवर्षीप्रमाणे, आणि मागच्या वर्षी सगळ्यांना आवडलं, त्यामुळे त्याच कॅटरला वन्स मोर मिळाला आहे. फक्त त्यातले काही आयटम बदललेले आहेत तुमच्या सादरीकरणासारखे. त्याचा आस्वाद आपण सगळ्यांनी घ्यावा आणि खूप खूप आनंदाने आपल्या घरी जावं हीच मनापासून अपेक्षा. धन्यवाद सर. कार्यक्रमाचा शेवट सामूहिक कल्याण मंत्राने होईल. मी या ठिकाणी आमंत्रित करते सौ प्राची रायकर मॅम यांना. सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. अरे पुढे